विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या 2 ऑक्टोबरपर्यंत हे बैठक सत्र आहे. कशा पद्धतीने आढावा घेतला जातो? महाराष्ट्रातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी काही ठराविक अशा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने घेत आहेत आणि त्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून त्या मतदारसंघाची माहिती आणि संघटनात्मक कार्यप्रणाली याबाबतची आम्ही सर्वकष माहिती घेत असतो. आणि अभिमानाने आनंद असा आहे की बहुतांशी महाराष्ट्रातले सगळे विधानसभा बहुतांश मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढवावेत अशा पद्धतीची मागणी बहुतेक सगळ्यात मतदारसंघातून आहे. बकवासगिरी आहे. संजय शिरसाट काय, रामदास कदम काय, त्यांनी केवळ आणि केवळ ज्या पद्धतीने घाणेरड्या वृत्तीने, नीच प्रवृत्तीने जे वक्तव्य सुरू केलेलं आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या बाबत, हे अत्यंत नीच वृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे फार त्यांना काय मी किंमत देऊ इच्छित नाही. जनताच जाणते त्यांच्याबाबत. सर, ते गडकरी साहेब म्हणाले ते खरं आहे. यापूर्वीसुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे की आत्ता निवडणुकीच्या तोंडावर ज्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्यामुळे इतर सर्व योजनांवर त्याचा विपरीत परिणाम तर होतो, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनसुद्धा मिळणं मुश्किल होऊन गेलेलं आहे. अशा पद्धतीची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अर्थ विभागाने ह्या सर्व योजनांच्या बाबत हरकत घेऊनसुद्धा केवळ आणि केवळ निवडणुकीचा फंडा म्हणून ह्या योजनांचा वापर करायचा आणि त्यानंतर ते सोडून द्यायचं, अशा पद्धतीचा डाव ह्या शिंदे सरकारचा आहे. प्रक्रिया सुरू केली समजू शकतो, पण त्या टेंडरमधून 10% कमिशन घेण्याचा जो काय धंदा चालवलेला आहे तिथले पालकमंत्री आणि सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने, तो आधी थांबवावा. शिवरायांच्या स्मारकामधून सुद्धा टक्केवारी खाणारी ही भाजपची अवलाद आहे आणि शिंदे गटाची ती त्या ठिकाणी सुद्धा हे आहेत टक्केवारी. हो, नव्या टेंडरमध्ये पण 10% टक्केवारी आहे. बरं सर, ठाणे म्हणजे भाजपाचा भुंकणारा तो प्राणी आहे. त्या पलीकडे त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. चालेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.